उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या केजमधल्या शिवस्वराज्य यात्रेच्या या सभेसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सय्यदजी सलीम, माजी आमदार पृथ्वीराजजी साठे, उषाताई दराडे, जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर, पंडितरावजी कांबळे, नरेंद्रजी काळे, संजीवनीताई देशमुख, अमरजी देशमुख, व्यंकटेशजी चामनार, शंकरजी जाधव, यशोधनजी लोमटे, पूजाताई मोरे आणि आपण सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय। खरं तर फार जास्त वेळ बोलणार नाही, उशीर झाला याची मला सुद्धा कल्पना आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपणा सर्वांना देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो। कित्येक क्रांतिकारकांचं, कित्येक स्वातंत्र्य सैनिकांचं, स्वातंत्र्य वीरांचं हे स्वप्न आज सत्यात आलं। आज तुम्ही आणि मी श्वास घेतो, मोकळ्या वातावरणात श्वास घेतोय। हेच मोकळं ढाकळं वातावरण हे सदैव अबाधित राहण्याची आणि राखण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या खांद्यावर तर आहेच, पण त्याचबरोबरीने तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार करतो, कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रश्न पडला होता उभ्या देशाला, कारण ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात येत होते, चिन्ह पळवण्यात येत होती, त्यामुळे प्रश्न पडला होता की हा महाराष्ट्र हा दबावापुढे झुकणार, पैशानं विकला जाणार की स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार। तुम्ही स्वाभिमानी असा पठ्ठ्या संसदेत पाठवला, त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करतो। बाप्पा मगाची जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बीड जिल्ह्यातले 6च्या 6 आमदार निवडून आणणार, तुम्ही त्याला अनुमोदन दिलं। कसं आहे बाप्पा, आमच्याकडे जेव्हा ताकद लावायची असेल ना तेव्हा आम्ही म्हणतो जय बजरंग बली की, तुमच्या नावातच आहे म्हटल्यानंतर ती ताकद लागणार, याच्याविषयी तुम्हाला आम्हाला आमच्या मनात कुठलाही संदेश नाही। पण फार महत्त्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना अनेकांनी प्रश्न विचारला, कदाचित निवडणुकांना अजून थोडा वेळ असेल, थोडा अवधी असेल, पण आता शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना फार महत्त्वाची गोष्ट होती की हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो तुडवला जातोय, जो चेपला जातोय, हा स्वाभिमान जागवणं गरजेचं आहे। अर्थसंकल्पाच्या वेळी बाप्पा आणि आम्ही संसदेत होतो, म्हणजे संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये तुम्हा बीडकरांना सगळ्यांना बीड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल, म्हणजे आम्ही फक्त वाट बघत असायचो बाप्पा कधी बोलणार आहे, कारण बाप्पा मला बोलायचंच आहे हा हट्ट बाप्पाचा प्रत्येक दिवशी असायचा। रोज सुप्रिया त्यांच्या मागे लागायचा, आता मला बोलायचंय, आता मला बोलायचंय। आणि बोलत असताना मग बाप्पा रेल्वे विषयी बोलले, बाप्पा बीडला विमानतळ मागणारा पहिला खासदार असेल तर बजरंग बाप्पा सोनवणे, ऊसतोड कामगारांच्या विषयी बाप्पा बोलले। म्हणजे महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना साहेब मी मुद्दा उपस्थित केला होता की बीड परळी नगर हा जो रेल्वे मार्ग आहे, रेल्वेने जवळपास 14 वर्ष प्रलंबित ठेवला, पण हा तो पठ्ठ्या आहे का शिरूर पर्यंत रेल्वेची ट्रायल झाली आणि आज तुम्हाला अभिमानाने सांगतायत का डिसेंबर पर्यंत रेल्वे आणून दाखवणार, याला ताकद म्हणतात। हा तुमचा प्रत्येकाचा विश्वास। आणि हे सगळं होत असताना आता लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है। कारण सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परिस्थिती काय, आता मगाशी एक बातमी आली जयंत पाटील साहेब, मंत्रालयातले 80% फोन 8 दिवसापासून बंद आहेत। मंत्रालयातले 80% फोन 8 दिवसापासून बंद आहेत। तुम्ही जर विचारलं तर सांगतील तांत्रिक बिघाड आहे, खरं कारण असं आहे मंत्रालयात एक नवीन QR कोड लागलाय। मंत्रालयात एक नवीन QR कोड लावला, QR कोड स्कॅन केला का त्याच्यावर फक्त येते टेंडर घ्या, कमिशन द्या, निवडणूक जवळ आली।
एका मागे एक कंत्राट निघतायत, टेंडर निघतायत, वर्क ऑर्डर कधी निघाल माहित नाही, कंत्राटदारांची परिस्थिती काय ती माहित नाही. कारण बऱ्यापैकी सगळ्या योजनांचा पैसा हा ठराविक काही योजनांकडे वळवण्यात आलाय. एक साधी परिस्थितीचा विचार करा. सध्या योजनेचा एका बोलबाला होतोय. हा बोलबाला होत असताना आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणं अपेक्षित होतं. हा गणवेश देत असताना नरेंद्र काळे साहेब हा गणवेश देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखानं बघा बघा क्वालिटी कशी आहे म्हणून विधानसभेमध्ये गणवेश दाखवला होता का नाही? बघितला होता सगळ्यांनी. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी राज्यातल्या 84% पोरांना हा गणवेश पोचलेला नाही. 84% विद्यार्थ्यांना शालेय गणवेश जे देऊ शकत नसतील, अरे आमच्या लेकरांच्या अंगावर तुम्ही गणवेश घालू शकत नाही तर महाराष्ट्राच्या अंगावर तुम्ही विकासाची चादर काय पांघरणार? हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला. आणि ज्या अंधभक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खरं तर 40 पैशाचे लावारिस भक्तांविषयी बोललं जायचं. या 40 पैशाचे लावारिस भक्त हे सोशल मीडियावर दनादना टाकायला लागलेत. आले 3000, आले 3000, आले 3000. बघायची का गंमत 3000ची? बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा. एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत. आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19. सरकारचं पोर्टल आहे. सरकारच्या पोर्टलवरची माहिती आता माझी लावारिस भक्तांना विनंती, घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा, नाहीतर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं. विरोधक असाच आरोप करतायत. 32 लाख अर्ज आलेत पोर्टलवर दिलेले आहे आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते 19. आणि 40 पैशाचे लावारिस भक्त आहेत. दनादना टाकायला लागले. आले का मावशी 3000 आले का अकाउंटमध्ये? हा ते भक्त तर टाकायलेत 3000 आले, 3000 आले, 3000 आले. कारण गंमत ही फक्त लाडकी बहीण योजना नाही, ही लाडकी पडदा योजना आहे. ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते, सुपारी खरेदी करता येते, कपडा खरेदी करता येतो, पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात. ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं. आठवतंय ना 50 खोके? आठवतंय ना? इसरू नका एवढ्यात. 2-2.5 वर्षापूर्वी त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मागून मनगटावर चुना टाकलेला आहे 50 खोकेने एकदम ओके म्हणून. आणि या सगळ्यावर जेव्हा पक्ष फोडले जातात, चिन्ह पळवले जातात, गद्दारी केली जाते, बेईमानी केली जाते, सरकार पाडलं जातात, आमदार पळवले जातात, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती सरकार आहे. या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे, काल झालेलं आज विसरून जातात. पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे 350 वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं. त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षांनंतर आम्ही विसरू शकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिलाय, तो मंत्र आम्ही कसा विसरू? तो मंत्र आहे गद्दारीला महाराष्ट्रात थारा नाही. आणि सगळ्यात मोठी गद्दारी महाराष्ट्राशी कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाला मत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या डाव्या उजव्या मांडीवर बसलेल्या, आता तसं झालंय नाही का? मला सांगा, लेकराला जर कोणी बाहेरच्या विचारलं चहा करायचा का कॉफी, ते येऊन तुम्हाला विचारतंय का नाही? दादा पाहुणे आले, चहा करायचा का कॉफी, विचारतंय का नाही? पाहुणे आलेत, त्यांनी 2 रुपये मागितले, तुम्हाला येऊन विचारताय का नाही दादा द्यायचंय का नाही? आणि मग मांडीवर बसले नाही तर काय
पालकमंत्री करायचंय का नाही, चालली आहे दिल्लीला. बाबा पालकमंत्री करायचंय, करू का नको विचारतात का नाही. बाबा हा निर्णय घ्यायचा आहे, करू का नको. अरे ज्या दिल्लीपती समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान डावलला गेला म्हणून दिल्लीश्वराने दिलेली खिल्लत महाराजांनी उधळून दिली होती. दिल्लीला ताठ मानेनं महाराष्ट्र उभा राहू शकतो हे माझ्या छत्रपतींनी दाखवलं. आणि त्याच महाराष्ट्रातले महायुतीचे नेते, महाराष्ट्रातले महायुतीचे नेते दिल्ली समोर जाऊन लोटांगण घालतात, शरणागती पत्करतात. हे कुठल्या स्वाभिमानी मराठी माणसाला सहन होतंय. आम्ही संसदेत होतो, आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी कान देऊन ऐकत होतो, एक एक गोष्ट ऐकत होतो. बिहारला एक पॅकेज, आंध्र प्रदेशला एक पॅकेज, गुजरातला एक पॅकेज, आणि महाराष्ट्राला काय भोपळा. महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा दिला. आणि तरी सुद्धा लाचारी काय असते ते महायुतीच्या नेत्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आल्यानंतर यांचे हात इतके लाचारीनं खाली अडकलेत दगडाखाली का याच्यातल्या एकाही नेत्याला विचारावं असं वाटलं नाही. अरे माझा महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो, माझ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय दिलं कोणीच विचारलं नाही. उलट येऊ सांगत होते कसं महाराष्ट्राचं भलं केलं, कसं महाराष्ट्राचं भलं केलं. आणि आता बघा हे सगळं झाकायचं, या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना, ज्याला ते लाडकी बहीण योजना म्हणतात. दुसरं तिसरं काय नाही, सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे. मी काल अहमदपूरला सांगितलं, एक सरकार नावाचा माणूस होता, त्याला योजना नावाची पोरगी होती आणि विकास नावाचा पोरगा होता. आणि एक दिवस ते जनता नावाच्या डॉक्टरकडे आले. डॉक्टरने विचारलं काय झालंय. सरकार नावाचा माणूस म्हणला लई टेन्शन आलंय. डॉक्टरने विचारलं काय झालंय. नाही आता आयसीयूतच घालावं लागन. डॉक्टरने विचारलं काय झालंय. सरकार म्हणालं योजनांना जुलाब व्हायलेत आणि विकासाला बद्धकोष्ठ झालंय. ही परिस्थिती कारण योजनांचा सुळसुळाट व्हायला लागला. जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट असतो तेव्हा आयसीयू मध्ये पेशंट गेला, डॉक्टर म्हणला पेशंट सिरियस आहे का. आपण काय म्हणतो कंचबी औषध द्या, कंचबी इंजेक्शन मारा, सलाईन लावा, चिरीतून औषध द्या, पण पेशंट बरा करा. आणि त्याच पद्धतीने महायुतीचं चाललंय, द्या पण सरकार वाचवा. त्यामुळे या सगळ्या योजनांचं एकच नाव आहे लाडकी खुर्ची योजना. पण ही लाडकी खुर्ची योजना आणत असताना तुमच्या माझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते. ते 40 पैशाचे लावारी अंधभक्त टाकतात, 3000 आले 3000 आले. हा सोयाबीनला भाव काय देते सरकार. माझ्या भावांनो कळीचे मुद्दे विसरू नका, कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले, त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात, महागाईवर बोलत नाहीत. हे रामाचं बोलतात, कामाचं बोलत नाहीत. आणि कामाचं आपल्या हेच आहे. सोयाबीनचा भाव काय 41 आणि 42 रुपये, 4000 सोयाबीन जाते का नाही. आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री 2014ला सांगत होते सोयाबीनला 6000चा भाव मिळाला पाहिजे का नाही. सांगत होते का नाही. 6000चा भाव मिळाला पाहिजे 14ला सांगत होते. 14 साली भावा हो पेट्रोल 60 रुपये होतं, आज ते 100च्या पलीकडे गेलं. पण आमच्या सोयाबीनला अजून 6000चा भाव काय दिसला नाही. 6000चा भाव नाही, 4000चा देतात. म्हणजे कट्ट्यामागं नुकसान माहिती किती होतंय तुमचं माझं. 1200 रुपये कट्ट्यामागं नुकसान होतंय. आणि किती कट्टे निघतात एका एकरात 30 कट्टे. म्हणजे झालं तुमचं 1200 गुणिले 30 म्हणजे किती झालं नुकसान. 36000चा लगेच तोटा. एकरा माग 36000चा तुमचा तोटा झाला. ज्याचे 10 कट्टे निघत असेल त्याचा एकरा माग 12000चा तोटा झाला. जर एकरा माग 12000चा तोटा करत असतील तर महिन्याला 1500 रुपये हातात टाकून सरकारला काय वाटतंय का आम्हाला असं खरेदी करता येते वय. आणि म्हणून लाडकी बहीण म्हणते पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंट मध्ये आले तर लगेच काढून घ्या.
कोण खिशातून देत नाही, आपल्याच कष्टाचं आहे. जन्माला आल्यावर पोराला इंजेक्शन देतो ना, त्या इंजेक्शनवर जीएसटी आहे. आणि माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तिरडीवर जो कापडा अंथरतो त्या कापडावर बी जीएसटी आहे. या जीएसटीच्या पैशातून आता आपल्याला फक्त 1500 देतात. ते 1500 जरूर घ्या, पण वरबाडू आपलंच काढून घेतल्यानंतर त्या 1500 रुपयापायी आपलं 5 वर्षाचं भविष्य विकू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे भावांनो. आज माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलले. माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलताना काय बोलले? आधी त्यांनी सांगितलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड. आधी चर्चा व्हायची UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्याविषयी. माननीय पंतप्रधान आधी बोलले सेक्युलर सिव्हिल कोड. समान नागरी कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोड. हे जे माननीय पंतप्रधानांचा जो प्रवास केलाय, ही जी जागा बदलायला लावली ती बाय बापू तुम्ही बदलायला लावली. तुमच्या लोकसभेतल्या निकालाने बदलायला लावली. आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष या संदर्भामध्ये याच भारतीय जनता पक्षाचे लोक, जयंत पाटील साहेब, मागच्या संसदेच्या कालावधीमध्ये सगळ्या संसद सदस्यांना संविधानाची प्रत देण्यात आली. ही संविधानाची जेव्हा प्रत देण्यात आली तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. कारण संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जो सेक्युलर हा शब्द आहे, तो जी प्रत आम्हाला देण्यात आली त्यात हा शब्द नव्हता. आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता की सेक्युलर हा शब्द नंतर काँग्रेसने घुसवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता. जनता जनार्दनाच्या काठीचा आवाज बघा. ज्यांनी प्रिॲम्बल मधला सेक्युलर हा शब्द काढण्याचा प्रयत्न केला, आज त्यांच्या पंतप्रधानांच्या तोंडात हा सेक्युलर हा शब्द निघालाय. पण गंमत वेगळी आहे. याच्यावरून हुरळून जाऊ नका. लढाई अजून संपलेली नाही. हा संविधानाचा लढा, हा तुमच्या माझ्या हक्कांचा लढा अजून संपलेला नाही. पहिला टप्पा आपण जिंकलोय. कारण एकदा एक वाघ मेंढरांच्या सभेत गेला आणि मेंढरांच्या सभेत गेल्यानंतर त्याने मेंढरांना सांगितलं, थंडीपासून तुमचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला स्वेटर देईन. मेंढरांनी आधी टाळ्या वाजवल्या आणि नंतर एक बारकं मेंढरू आईला म्हणलं, आई स्वेटर द्यायला आपलीच लोकर कापणार ना ग? हे आपलीच लोकर कापणार नाही. ही परिस्थिती या भारतीय जनता पक्षाची आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये हे फार बारकाईनं ध्यानात घ्या, कायम लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक निकष आणलाय, 75व्या वर्षी मार्गदर्शक मंडळ. बरोबर? आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षाचे होणार. बरोबर? आणि देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ 2027 ला संपणार. बीडकरांना वेगळं सांगायची गरज नाही, कळतंय का? 2027 ला महामहिम राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपणार आणि माननीय मोदीजींचेच जे मित्र म्हटले जातात त्या पुतीन साहेबांनी काय केले ते विसरू नका. आधी पंतप्रधान होते, त्यांनी स्वतः ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आता निवडणुका राष्ट्राध्यक्ष पदाच्या 2036 पर्यंत होणार नाहीत असा निकाल घेतला. ढवळ्या शेजारी बांधला पावळा असं होणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून विधानसभेची निवडणूक माझ्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची आहे. कारण 2027 ला तुम्ही आत्ता जो आमदार निवडून देणार आहात हा 2027 ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहे. खासदाराच्या मताचं मूल्य 700 असेल तर महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य 175 आहे. त्यामुळे तुम्ही एक आमदार इथं निवडून दिला, बजरंग बाप्पाच्या मताचं मूल्य 700, पण बीड जिल्ह्यातल्या 6 आमदारांचं मिळून मताचं मूल्य 175 गुणिले 6 एवढं आहे.
त्यामुळे संविधानाच्या रक्षणाची लढाई ही तुम्हाला 2027 पर्यंत डोळ्यात तेल घालून लढायची आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार या बीड जिल्ह्यातून 6च्या 6 आमदार निवडून द्यायचे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। आणि जाता जाता एवढं सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीची कीड ज्यांनी लावली त्या भारतीय जनता पक्षाचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही, एवढंच तुम्हाला सांगतो आणि रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय। यानंतर भैया देशमुख व शंकर जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी जयंतरावजी पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे। होतात दररोज युद्ध येते पण तो कृष्ण आज नाही, अरे ही गीता कोणास सांगू, अर्जुन आज नाही। होतात दररोज दरबार येते, शिवराय आज नाही।